नासदातिन्नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा एका विकसित संस्कृतीची पहिल्यापासूनच इथे मुळं होती. दक्षिण आणि कदाचित उत्तरेमध्ये पण द्रविड सभ्यता फळफळत होती. दक्षिणेतल्या भाषा संस्कृत भाषेतनं नाही निघाल्या तरी पण त्या खूप जुन्या आहेत. शिवाय त्यांच्यामध्ये साहित्याचा अनमोल खजिना मिळत आलाय. हिमालयासोबत 2 सागरांच्या मध्ये पसरलेल्या हिंदुस्थानाचा आकार तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने जाणता आहात. उत्तरी भारत समुद्रापासून खूप दूर आहे. जुन्या जमान्यामध्ये उत्तरेमधल्या रहिवाशांना सर्वात जास्त चिंता स्वतःच्याच भूमी सरहद्दींची होती, ज्यांना सहज ओलांडून हमलावाले शत्रू येत असत. आणि भारताच्या पूर्व पश्चिम शिवाय दक्षिणेमध्ये समुद्राचा लांब किनारा आहे. दक्षिणेच्या बाजूस हिंदुस्थान आवळत जात निमुळता होत जातो. मग कन्याकुमारीमध्ये पूर्व आणि पश्चिमेचे दोन्ही किनारे मिळत असतात. समुद्री तटावर वास करणारे पण स्वतःच्या दैवाने समुद्रातनं जीविका पण मिळवतात. मौर्य काळाच्या सुरुवातीपासूनच जहाज क्रिया एक विकासशील उद्योग होता. दक्षिण भारत आपल्या उमद्या दस्तकारीसोबत उत्पादनांसाठी प्रसिद्ध होता, ज्यांचा मग तिथनं समुद्री व्यापार होत असे. दक्षिणेच्या राज्यांची समुद्री शक्ती समृद्ध अशी होती. शिवाय त्यांची जहाजं दूरच्या सुद्धा देशांना सामान नेत असत. कालदिया, बाबिलोन, मिश्र, युनान, शिवाय पुढे मग रोम. ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये मोठ्या साम्राज्यांचा पाया घातला जात होता, तोपर्यंत दक्षिण भारतामध्ये पाषाण युगच चाललं होतं. तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक सभ्यता साधारणपणे इसवी सनापूर्वी 4थ्या वर्षी सुरू झाली, जेव्हा दूर दक्षिणेमध्ये चोला, पांड्या आणि चेरा राज्यांची स्थापना झाली. त्या काळात दक्षिण भारतीय भटक्या जमाती सत्तेवर केंद्रित राज्यांमध्ये बदलत होत्या. दक्षिण भारताच्या इतिहासाविषयी क्रमानुसार माहिती सर्वात आधी संगमकाळच्या साहित्यामध्ये मिळते. हा कालावधी इसवी सनाच्या 1ल्या ते 4थ्या शतकापर्यंत मानला जातो. तामिळ परंपरेनुसार 3 साहित्यिक संगम मदुराईमध्ये झाले होते.
दक्षिणेमध्ये साहित्यिक संगमांची जुनी परंपरा होती, पण याचं उदाहरण उत्तर भारतामध्ये नाही मिळत. तामिळ संगमचे कवी लोकसाहित्याच्या खूपच जवळ होते. दरबारी संस्कृत साहित्यापेक्षा फारच वेगळे. शेतकऱ्यांचं जीवन, गावचं वातावरण, शहरी भडकपणा आणि युद्धाची निर्दयता या सर्वांचा अनुभव घेऊनच या कविता लिहिल्या गेल्या आहेत. संगमकालीन कविता दोन तऱ्हेच्या होत्या, अकम आणि पुरम. हे अकम कवितेचं एक उदाहरण होतं. अकम म्हणजे आतमधलं, भावनांची, प्रेमाची अंतरंग कविता. पुरम कविता हिच्यापेक्षा फार वेगळी असते. पुरम म्हणजे बाह्य, सार्वजनिक, जिच्यामध्ये राजे आणि युद्धांचं वर्णन असतं. जुन्या परंपरेच्या प्रमाणे दक्षिण भारतात जाणारे पहिले मनुष्य ऋषी अगस्त्य होते. ऋषींनी आर्य धर्म शिवाय संस्कृतीसोबतच नेली त्यांच्या. याच्यापूर्वी जेव्हा आर्यांचं भारतामध्ये आगमन होत गेलं तेव्हा म्हणे द्रविड संस्कृतीमधलं बरंच खूप स्वीकारून बसले होते ते. अशा रीतीने द्रविड शिवाय आर्य जातींच्या आपसातील आदान प्रदानानेच भारताच्या मिळत्या जुळत्या सभ्यतेचा विकास होत गेला. इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत तामिळ प्रदेशावर संस्कृतचा बराच प्रभाव पडला होता आणि तिथली काव्यशैली खूप वेगाने बदलू लागली. तामिळ कवी मोठ्या कविता लिहू लागले, ज्यांना काव्य या संस्कृत नावावरून ओळखलं जाऊ लागलं. यांच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन महाकाव्य आहे शिलप्पडिकारण, म्हणजे सौभाग्याची पैंजणं. साहित्यिक शैलीमध्ये रचित हे महाकाव्य खरंच साधारण जीवनाच्या खूपच जवळ आहे. असं मानलं जातंय की ही रचना पहिल्या-दुसऱ्या शताब्दीमध्ये इलंगो अडिगलने रचली होती, जो चेरा राजा शेनगुट्टुवनचा भाऊ होता. पण असंही असू शकतं ही रचना अनेक शतकांनंतर लिहिली गेली असावी.
चोला राज्यातील बंदर पुहारमध्ये मणाईकन नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता, जो अनेक जहाजांचा मालक होता. त्याची मुलगी कन्नगी खूपच सुंदर होती. पुहारमध्येच माशातुवम नावाचा एक धनिक व्यापारी पण होता. त्याचा मुलगा कोवलन एक 16 वर्षांचा युवक होता. कोवलन आणि कन्नगीच्या मातापित्यांनी त्यांना विवाह सूत्रात बांधायचं ठरवलं. अहो भाग्य माझं की तुला मिळवलं मी. अमृताच्या वरदानाने पूर्ण, सागर मंथनाच्या अमृत कलशाहून दुर्लभ, स्वर्गीच्या अप्सरांनी लज्जेने तोंड लपवावं असं सौंदर्य. अरे, तुलाही आभूषणांसोबत फुलमाळांची पण काय आवश्यकता? फुलं सौंदर्यावर वजन टाकत स्वतःच खुलून गेली. तुझं सौंदर्य म्हणजे स्वतःच एक आभूषण आहे. खरं, पवित्र, अद्वितीय. किती शांती आहे बाहेर पण, मनामध्ये पण. खरंय, वाटतंय खरंच किती छान. कन्नगी, मला सांग, सुखी आहेस ना तू? तुमच्या सुखामध्ये माझं सुख आहे. मी खूप सुखी आहे हो. तर तू तुझा निर्णय नाही बदलणार? क्षमा करा, अशाच दुसऱ्या संगीत सभेमध्ये येईन तुमच्यासोबत. बरं, उशीर होईल. जा, तू चिंता नको करूस. कशी नको करू? बरं, ठीक आहे. हो, लवकर येईन. हां, हीच ती बघा जागा. ठीक आहे, तुम्ही तयार करा लवकर. जास्त समय नाहीये. तुम्ही चिंता नका करू. असा सुंदर मंच बनवीन की माधवीचं रूप चंद्रमासारखं चमकेल बघा. लक्षात ठेवा, महाराज पण येतील. धनाची चिंता नका करू. कितीही लावा तुम्ही, तरी मंच असा बनला पाहिजे तुम्ही की मुळीच चिंता नाही करायची. मी मंच उत्तम आणि शास्त्रांच्या अनुसार बनवणार. आरंभ करा मग. हे भगवंता, सर्व शुभमंगलच हो. सर्व शुभमंगलच होणार. सर्वांना माहिती आहे, माधवी या नगरीची सर्वश्रेष्ठ नर्तकी आहे. सुंदरतेमध्ये पण किंचितही कमी नाही. हीच आहे माधवी. हीच आहे माधवी. आज आपलं भाग्य चांगलंय म्हणून एका निपुण नर्तकीचा नाच बघायची आपल्याला संधी मिळाली. जिथे तुम्ही जाता मग तिथे इतक्या चांगल्या नाचणाऱ्या मुली नसतात. मी ऐकलंय पूर्ण पुहारमध्ये सर्वात चांगली नर्तकी आहे. आपण बघूया स्वतःच आता.
सर्व सुरक्षित आहे स्वामी. 30 पेट्या आहेत, एक पण नाही तुटली आहे. अरे वा, रोमची सर्वोत्तम मदिरा आहे. याच्या बदल्यात चांगला भाव मिळेल आपल्याला. ऐका 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 नगरीतल्या व्यापारी हो, ऐका नगरीतल्या सर्वांनी नीट ऐका. बरं या घे बघू. या 1000 सुवर्ण मुद्रा आहेत. सर्व तुझ्याजवळ सांभाळून ठेव. शिवाय थोडे पैसे द्यायचे, तू ते पण कर. ठीक आहे. आरडाओरडा कसला हा? तू इथेच बस, मी जरा आलो बघू. ऐका 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 हो, ऐका नगरीतले व्यापारी ऐका हो, शिवाय ऐका नगरीतल्या धनिकांनी हो, नगरीतल्या तरुणांनो पण ऐका हो. जो भाग्यवान 1 सहस्त्र सुवर्ण मुद्रा देईल त्याला ही वरमाला मिळेल आणि तोच माझ्या माधवीचा स्वामी होईल. बोला हो. तू येतेस 500 मध्ये? 500 वाल्यांनी स्वतःचं तोंड धुवून यावं. 1 सहस्त्र सुवर्ण मुद्रा. बोला, कोण आहे तो भाग्यवान? बोला हो. अरे दे रे, माधवी सारखी सुंदरी कुठे मिळणार? तू लगेच दे रे. दे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दे, 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 दे. माधवी इथे आण बघू त्या मुद्रा. काय बरं झालं स्वामी? काय हो झालं? 995 मुद्रा. 996. 997 आणि 998. या घे 1 सहस्त्र मुद्रा. घे मोजून. अरे पण मी आधी सांगितलं भाऊ. नाही, ह्यांच्या सुवर्ण मुद्रा माझ्या हातामध्ये पहिल्या आल्या. बोला स्वामी, तुम्ही माधवी ताईला आणायला स्वतः जाणार की पाठवणार कुणाला? आपण जायचं आता. चला. जेव्हा कोवलनने माधवीला त्याच्या बाहुपाशांमध्ये घेतलं तेव्हा तो तिचं सौंदर्य आणि गुणांवर मुग्ध झाला. त्याला अपूर्व आनंदाचा अनुभव झाला आणि तो बाकी सगळं विसरला. त्याची पत्नी, स्वतःचं घरदार सुद्धा. हे असेच काही दिवस निघून गेले.
स्वामींना जाऊन खूप दिवस झालेत. मी जाऊ तुमचा संदेश घेऊन? मी पुन्हा जिंकले. काही हरकत नाही. आता माझी पाळी आहे जिंकायची. हे का भासे? ताई काय आहे वसंतबाला? स्वामींच्या घरून दासी आलीये. काय करायला? महत्वाचा संदेश आहे. जरुरी संदेश? इथे का आलीस तू? अम्माने सांगितलंय खूप दिवसांपासून तुम्ही घरी नाही आलात. आज येणार काय? बस. जी स्वामी. ठीक आहे, मी ऐकलंय. जा तू. अम्माला काय सांगू? तुम्ही येणार नाही? अरे तुम्ही गेला नाहीत? मी जाण्यासाठी उठलो नाही ग. मी समजले तुम्ही स्वतः उदास पण झालीस तू. मी का हो उदास होणार आता? मला वाटलं कदाचित मन भरलं असावं तुमचं माझ्या बाबतीत, यासाठीच. मन तुझं भरलंय माझ्या बाबतीत, यासाठी इच्छा आहे ना मी इथनं जावं म्हणून. हे असं काय बोलताय? पण खरंच आहे, तुझ्या हावभावावरूनच दिसतंय. मी मस्करी गेली सहज तुमची, पण तुम्ही. माझं धन संपून गेल्यावर पण तुला मस्करी सुचते. भगवंतासाठी आरोप नका ना. हे बस कर बघू. तुझा खरा चेहरा दिसलाय. खेळ, कपट, स्वार्थ, तुला बस इतकंच सांगितलं गेलंय. यामध्ये तुझा मुळीच दोष नाहीये. स्वामी बस. बंद कर तू हा खेळ. आता मला यामध्ये मुळीच रस नाहीये काही. जा कोणा दुसऱ्याला फसव आता. थांबा ना स्वामी. जरा ऐक. काय ग? स्वामी. नाटक नको करूस. तुला चांगलंच माहितीये की स्वामी इथे नाहीयेत. चालायला लाग इथून. तो गेला जरी असेल निघून, तू इथे का आलीस तोंड घेऊन? तो इथे मुळीच नाही येणार आहे. या घराचे दरवाजे कुपुत्रास्त्या नेहमीसाठी बंद पण झाले आहेत. कुळाची मर्यादा मेल्याने धुळीमध्ये मिळवली, आणि ती पण या नर्तकीच्या मुळे. चल जा, चालायला लाग इथून. वणक्कम स्वामी. अनेक महिन्यांपासून व्यापार ठप्प आहे. आपले ग्राहक दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे निघून गेले. विक्रीसाठी माल नाही, फेडण्यासाठी सुवर्ण नाही, बाजारामध्ये पत नाही. आता आपलं काहीच नाही आता स्वामी, काहीच नाहीये. आता मी आलोय, चिंता नको करूस. सर्व नीट होणार आता. स्वामी, ताईने परत बोलावलंय. अजून काही? क्षमा मागितलीये. मोठी चूक झालीये. जेव्हापासून तुम्ही आलात, खाणं नाही की पिणं नाही. हृदय नका तोडू. क्षमा करा ना स्वामी. परत चला. जा आणि सांग आपल्या ताईला, तोंडातनं निघालेले शब्द जसे परत नाहीयेत, मी पण नाही येणार म्हणावं. हा निर्णय आहे माझा. ताई तडफडून तडफडून मरून जाईल. तीच शिक्षा तिची. कन्नगी, कन्नगी,
कन्नगी, देवांगी अम्मा, मी ऐकलंय तुझ्याविषयी सगळं. तू चिंता नको करूस. माझे स्वामी पण मला सोडून तीर्थयात्रेला निघून गेले. पण तुझे स्वामी तर पुहारमध्येच आहेत. येतील ते परत. तुमची वाणी खरी ठरो. परंतु मला रात्री खूप तऱ्हेची विचित्र स्वप्न पडतात. काल रात्री पण मला दिसलं की मी आणि माझे स्वामी असेच दुसऱ्या नगरामध्ये जात असताना मध्येच पण थोड्या लोकांनी माझ्या स्वामींवर आरोप केला आहे. शिवाय मग खोट्या अपराधामध्ये फसवलंय. तेव्हा मी देवीचं रूप धारण केलं आहे. मग क्रोधामध्ये राजासोबत नगरीत सर्वनाशाचा शाप दिला. असं असेल, मागील जन्मामध्ये कुठला नवस फेडाचा तुझा राहिलाय. पूर्वजन्मींच्या कर्मांचं फळ आहे हे. मुक्तीचा उपाय आहे एक तसा. त्या पवित्र स्थानाचं दर्शन कर जिथे कावेरी सागरामध्ये जाऊन मिळते. पण तिथे 2 तळी आहेत, सूर्यतळ, दुसरं चंद्रतळ. त्या दोन्ही तळ्यांमध्ये जाऊन तू स्नान कर. मग मंदिरात जा आणि पूजापाठ कर. तू सर्व नीट होईल कन्नगी. विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा पतीच परमेश्वर असतो हे खरं आहे. पूजेसाठी म्हणून तिला मंदिरामध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये.
कदाचित कुठली दुसरी स्त्री पण आहे. असं नाही होऊ शकत ताई.
अम्मा अम्मा स्वामी आले. अम्मा स्वामी आले. एका कुलटेच्या मोहजाळ्यामध्ये फसल्याने मी घर सोडलं होतं तिच्यासाठी. पण तुम्ही आता परत आलात ना स्वामी? हो. पूर्वजांची सगळी धनसंपदा लुटवल्यावर मग दारिद्र्य येताना घेऊन आलोय मी. माझ्याजवळ मुळीच काही नाही आता. ही रत्नजडित पायल पण तुम्हीच माझ्या पायामध्ये घातली ना, हिचा स्वीकार करा. मी तुझ्यासारख्या पतिव्रता स्त्रीच्या योग्य नाही. शिवाय पुहारमध्ये राहण्यायोग्य पण नाही. आता दुसऱ्या नगरीत जावं लागेल. मग मी ती धनसंपत्ती पुन्हा परत कमवीन. मी पूर्ण लुटवली जी, याच पुंजीने. आता जाणार कुठेतरी? मदुराईचा विचार आहे. मोठी नगरी आहे. मी पण येणार तुमच्यासोबत. नाही कन्नगी, रस्ता खूपच कठीण आहे. पावला पावलावर खूप संकट असतील. मला सर्व मान्य आहे. विचार करून बघ. विचार केलाय सगळा. मला राहायचंय तुमच्यासोबतच. पण आपल्याला रात्रीमध्येच निघावं लागेल. ठीक आहे, तू तयार हो. बघू. मी तयार केव्हाच आहे. तुम्ही सोबत आहात. मला नको दुसरं काही. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम.